विठ्ठल परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही स्वागत आहे। आज आपण आलो दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील दर्यापूर तालुक्यातील कळाशी या गावामध्ये कळाशी गावातील नागरिकांच्या काय समस्या आणि कोणा चर्चा आहे हे आपण पाहूया। काय चर्चा सुरू आहे बा? चर्चा आता आमची आता चर्चा पाहिजेत काय तुम्हाला सांगा काय ते इलेक्शन काय चर्चा सुरू आहे? इलेक्शनच्या चर्चा तर आहेतच। काय म्हणते? महाविकास आघाडी, उद्धव श्री ठाकरे, लवटे साहेब, ते सुजापुरात लवटे साहेब काय मुद्दे आपल्या दर्यापूर अंजनगाव कोणते मुद्दे आहेत की ते व्हायला पाहिजे? व्हायचे भरपूर आहेत। आमच्या शेतीला महत्वाचा मुद्दा आहे की प्रश्न मांडला पाहिजे। शेतीमालाला भाव दिला पाहिजे, शेतीमालाला भाव, कर्जमाफी। पण कर्जमाफी नसली तर चालते, शेतमालाला भाव पाहिजे आम्हाला। बाकी काय हा प्रश्न मांडणारा एखादा शेतामधले रस्ते, पांदन रस्ते एवढीच आहे आमची। म्हणजे पायदन रस्ते झाले पाहिजेत, झालेच पाहिजेत। आणखी कोणते मुद्दे आहेत शेतीसाठी? शेतमालाला योग्य तो भाव भेटला पाहिजे। 7,000 रुपये कापसाचा भाव जाहीर केला यांनी आणि 7,000 रुपयात यावर्षी एकरी 3-4 कापस पिकून राहिले तर खर्च तरी भरून निघते काय? उद्धव साहेब असताना 12,000 रुपये भाव शेतमालाले, कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव। आता या सरकारच्या काळात काय भाव असं आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी पाहिजे भाव असं। काय बा काय सुरू आहे? काय तर नाही बा, काय म्हणते गिरे? गेला एक तर बरी आहे, साधारण आहे, काय दिवाळीचा थंड आहे। हो काय? हो काय म्हणते मग गिरेकर चर्चा काय करून राहिली? चर्चा इलेक्शनचे आता सध्या आता भाजपचं बरं आहे। हो भाजपचं मग आता भाजपमध्ये फूट झाला, तिकडून विलास झाले भोसचे काय मग आता असं वातावरण लवट्याचं चालू आहे, जरा पर्सेंटेज जास्त तिकडे आपले हे सुरू आहेत माजी आमदार रमेश बुंदुले हो ना, ते आता त्यानंच तर जरा अभिजित अडसुळे आहे, त्याच्यात फूट झाली ना, फूट झाल्यामुळे आता लवट्याचा अंदाज आहे। विचार करू आता मग तुम्ही कुठले राहायचं ना आता पाहू ना, आता वातावरण अजून टाइम आहे ना, अजून बनायचं वातावरण बनायचं टाइम आहे ना अजून। मग आता तुम्ही कसं करता वातावरण? आता आम्ही भाजपच्या माणसं आहो बा। हा भाजपचे आमदार आता मग आता कसं आता अभिजितला द्या लागेल। अभिजित अडसुळे साहेबाले हा म्हणजे तुम्ही माहिती हो धर्मपाळ सांग हा असं आहे ते वातावरण। बसले काय म्हणता? चर्चा कोणा सुरू आहे? चर्चा काय करून राहिली? चर्चा आम्ही आता भाकर खायची, चांगला भाकर खा सरा दुसरं काय करता चर्चा सांगा। काय म्हणते मग आता कोणतं चांगलं सरकार पाहिजे? आता पाहू आता काय होतं। महाविकास आघाडी कोणते मुद्दे दर्यापूर अंजनगाव झाले नाहीत ते? झाली सगळं बरोबर नाही सगळे झाले गावा का झाले का पूर्ण कामं? आमचे काय आमच्या तेरवेसाठी अजून भेटायचे राहिले। आमच्या तेरवेसाठी भेटायचे राहिले, जे कबूल केलते हे आम्हाला भेटले नाही। आता तेरवेच्या कामी काय जण पाडतील तेरवे मग आता कोणतं सरकार देईन तेरवीच्या त्या सरकारचं आम्हाला काही घेणं देणं नाही। सबन सरकार आमचंच आहे, कोणतंही आलं तरी आमचंच आहे। काय करतात त्या सरकारचं? आता येतात गावात गाड्या घेऊन आणि मार सांगतो, आम्ही मुंडक्या हलवतो, होले हो लावतो, चालेल दुसरं काय बा। मग आता आमदार कोण पाहिजे मग? आता आमदार आमची जिथे मशाल आम्हाला गजान बोलवटे आहेत मग त्याच्या रुपयात कोणी असो तिकडे, पण आम्हाला मशाल आवडते, बाकी नाही। शिवसेना आबा तुम्ही शिवसेना पाहिजे गजान बोलवटे आमदार करता मग दिले मुख्यमंत्री उद्धव साहेब उद्धवराव दुसरं काही नाम आपलं चष्मन नाही, मशाला आपली खेडे पाहिजे मशाला आपली झाडी काय बोलू आबा मशाल बरोबर तुम्ही बुंदल साहेब बांधू तुम्ही मग काय करता? काय म्हणतात 5 वर्ष कोणते मुद्दे आहेत कामं झाले पाहिजे असे? आता ते लाडकी बहीण दिली म्हणते भाऊ,
लाडक्या बहिणीच्या तुम्ही मतदान करून राहिले मग काय करता आता बंद केली तर मग काही जण म्हणतात बंद झाली पाहिजे बंद केली तर मग 1500 येतील ते भेटणार नाही ना आपल्याला. हो काय म्हणता चर्चा का काय चर्चा सुरू आहे चर्चा आता सध्या चर्चा काही नाही बा, आता मतदानाचं चालू आहे. मग काय म्हणतात मतदानाचं मतदानाचं पाहून आता कोणाला द्यायचं काय द्यायचं. मग देत कोणाला देता आता मतदान मतदान आम्ही उद्धव साहेब ठाकरेचा माणूस आहे ना, लवटे हा गजान बोलवते नवीन माणूस आहे, आमदार झाला पाहिजे. आता पुढे त्याची काय कार्यकर्ते काय नाही हे तर आता समजणारच आहे. आता हे तर होऊन गेलेच. हं. काय म्हणता काकू काय म्हणते लाडकी बहीण योजना चांगलं आहे. भेटले मला का पैसे मला पगार आहे ना, कोणी म्हणते होत नाही. हा तुम्हाला नाही हा सुनील भेटला असतील ना पोरीला भेटले, पोरीला सुनले भेटले. मला, सुनले. हा, सुनले. मग दोन पोरीले? मुली आहेत. हो पटेल भेटले. मग हो. मग आता कोणतं सरकार पाहिजे आता सरकार आणता आता हे आहे तर मग कोणी भेटत नाही, आम्ही केलंच नाही. म्हणजे भेटत नाही म्हणून तसं केलंच नाही तुम्ही नाही तो पगार आहे ना हे हा, आता. नाही ते तुमचं नाही त्या तैली भेटले असते ना हो पटेल भेटले. हा हा. पटेल भेटलं. मग कुठे बसायला भानगडी. कोणता भाऊ पाहिजे आता तुम्हाला मतदारसंघात लवटे हा. काका वारून माझ्या वाटतं नाही हो मग कांदा बरं आहे, चांगला पीक पाणी बरं आहे पीक पण बरं आहे. काही मग नाराजी आहे म्हणता कायची ह्या सरकारचं साहेब कापसाले भाव नाही, गेले भाव नाही. मग तुम्ही तर बरं म्हणून राहिले हो अरे स्वतःच बरं कास्तकाला बरंच मन लागते. हा हं. मग काय म्हणते यावेळेस निवडणूक आहे आता हो मग हा आपलं आहे लवटे गजानन लवटे. काय त्याच्याकडून अपेक्षा तो त्याचं सरकार बसलं तर कापसाला भाव देतील उद्धव ठाकरे. हां हे बाकी येईनं काय केलं, या पक्षातले त्या पक्षात, त्या पक्षातले या पक्षात चालले. हां मग तो तरी बरं आहे उद्धव ठाकरेचा माणूस गजानन लवटे. मग आता मुद्दे कोणते आहेत आता हां दर्यापूर अंजन गावात कोणते मुद्दे आहेत आता दर्यापूर अंजनगावचा विकास करणारा माणूस आम्हाला गजानन लवटेच आहे, बाकी कोणीच नाही. हां हे इकडले तिकडले काहीच कामाचे नाही. बावरी बच्चू न बावरी बच्चू हे पार्सल तर गेले पाहिजे इथून. हे बंडखोरीवाले आपला भाजपचा पाण्यात जाते, पाण्याचा भाजपमध्ये जाते. हे काय कामाचे. मग आता गजानन बोलवते आपल्याला बस. चर्चा सुरू आहे त्याच्या शेतीविषयीचे जे प्रश्न आहेत त्या विषयावर जनता विचार करण्याच्या स्थितीत आहे. आणि पडलेले भाव सोयाबीनचे 8 वर्षापासून जे स्थिर भाव होते ते आज आहेत. 8 वर्षापासून महागाई 8 पटीने वाढली, सोयाबीन त्याच जाग्यावर आहे. या चिंतेच्या हिशोबानं सर्व आता विचार करून राहिले. मग काय करतो याच्यावर मग आता उपाययोजना याच्यावर महाविकास आघाडी एक दृष्टिकोन समोर ठेवून आता विचार चालू आहे. मग याचं गजान बोलवट्यात मग आता उभे हा मग महाविकास आघाडी. हां हा ठीक आहे समजा मग आता ते मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे महाविकास आघाडी ठरवेल. निवडणूक झाल्यानंतर ना काही ना महाविकास आघाडी ठरवेल. एका ठिकाणी लढून राहिले ते एका ठिकाणी कोणताही जेव दे. काय म्हणता का काही बस तो बोलला तेच आहे. कोण कष्ट पाहिजे करत आमदार? आम्ही. आमदारच आमदार हाच महाविकास आघाडीचा. नाव नाव नाही जाऊ सांगू शकत ना आम्ही, कारण की आम्ही पाहिलं महाविकास voting आघाडी- करणारे माणसं. महाविकास आघाडीमध्ये तिघा मिळून त्यांनी तर मग तिघा मिळून जे ठरवतील तो मान्य आहे. आता गजान बोलवटे त्याच्यावर ते कोणी असलं तरी ते महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार हे निश्चित. एकदम निश्चित आहे. काय म्हणता आता सांगायचं तर काही नाही आहे, पण जे 2.5 वर्षाच्या अगोदरचे भाव होते 10,000 12,000 कपास गेली होती, 8,000वर सोयाबीन गेलं होतं. महागाई 6 पटीने वाढली 2.5 वर्षात. आणि कापसाचे भाव 6,000, सोयाबीनचे भाव 2700 आणि तेल झालं 100 रुपये किलो तर 150 रुपये किलो. आता या हिशोबाने आम्हाला मतदान करताय. आता मतदानाचा काही विषयच नाही. लोक सध्या लोकली चिंता आहे सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव याच विचारात लोक आहेत.
मतदानाचा काहीच विषय नाही. आता 20 तारखेला पाहू ते काय आहे ते. धन्यवाद. ते कोणाची चर्चा दर्यापूर अंजनगावात? आपल्या हे मसालवाले कोणा मशालवर? आपलं कोण आहे रे मला काही माहिती पण हा आपले याचे आहेत ते माणसं उद्धवराव ठाकरेचे चांगले माणसं आहेत राजू. गजानन बोलवटे. हो गजानन बोलवटे. मग ते आमदार करता? हो तेलेच आमदार करायची शक्यता म्हणजे 95% आहे. कुठे गेले? वावरात काय आमदार वावरात काय रोज कोणते मुद्दे आहेत? भावाचे, सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव भाव भेटत नाही शेतकऱ्याला, त्याच्यानं आम्ही यंदा मशाल चालवणार आहोत. यावेळेस मग गजानन बोलवटे यांना आमदार करता? हो. कोणत्या अपेक्षा आहेत मग त्याच्याकडून ते झाल्या पाहिजे? भाव शेतकऱ्याला भेटला पाहिजे, रस्ते भेटले पाहिजेत, हे ते या मागण्या आहेत बा आमच्या. हा महत्त्वाचा प्रश्न. बघा तुम्ही सांगा, विकास म्हणू शकता? बरेचसे आहेत, काही साईडनं झालेले आहेत, काही साईडनं विकास राहिलेला आहे. आमचं पळाशीवाल्यांचं एकच मत आहे, की आमच्या इकडे जो कोणी येणार त्यांनी थोडं आमची जबाबदारी पाहून आमचा विकास करावा, एवढी आमची आशा आहे. हे प्रत्येक कर्मचाऱ्यांनाच प्रत्येकानं आपली तडजोड करून आपला विकास, कळाशीचा विकास करण्यात यावा, एवढं आमचं म्हणणं आहे. हा समजा ग्रामपंचायतून समजा हा मुद्दा येऊ शकते. हो, ग्रामपंचायत पण येऊ शकते. आता थोडंफार ग्रामपंचायत बरीचशी मदत करत आहे, काही साईडनं झालेले आहेत, काही साईडनं होणार आहे म्हणतात. फक्त थोडं तातडीनं झालं तर सोयीस्कर होईल आमच्या. तर दर्यापूर तालुक्यांमध्ये कोणते असे मुद्दे आहेत की ते व्हायला पाहिजे? दर्यापूर तालुक्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा का जे रोडचा भाग आहे. आता हा जो गायवाडी शिंगणवाडी हा जो रोड झालेला आहे, हा 80% झालेला, 20% राहिलेला आहे. तो पण पूर्ण व्हावा. हे मुद्दे गावातले बरेचसे साईट आहेत असे पूर्ण झालेले मुद्दे आहेत. किंवा मग वाहन येताना जाताना, कोणाही माल नेताना कुठलाही त्रास न व्हावा, यासाठीचे असे बरेचसे मुद्दे आहेत. काही सांगाजोगते आहेत, काही न सांगाजोगते आहेत, काही गावगाड्याच्या निमित्तानं न सांगाजोगते राहतात, काही आपलेच मंडळी आहेत, आणि गावगाडा असा राहतो, एक परिवारासारखा राहतो. काही गोष्टी न सांगितलेल्या. हे करायला पाहिजे. आता निवडणूक आहेच, आता जे कोणी येतील आमदार साहेब त्यांनी थोडं आमच्या गावाकडे लक्ष दिलं तर फारच एक चांगल्या दृष्टिकोनातून होऊन जाईल. म्हणजे आम्ही त्यांना शक्यतोवर आम्ही त्यांना सोडणार नाही. कोण आहे मग आता विकास करू शकते? आता विकास करू शकतील तर असं कोणीच नाही आहे. मुख्यमंत्री साहेब आले तेही आश्वासन देऊन जातात, आमदार साहेब आले तेही आश्वासन देऊन जातात, मुख्यमंत्री साहेब येतील तेही आश्वासन देऊन जातील. आता कोण विकास करीन हे सांगता येत नाही. आल्यानंतर जो विकास करीन त्यांचंच आम्ही तुम्हाला नाव सांगू की बा यांनी विकास केलेला आहे. नाही आतापर्यंत कोणा चर्चेत समजा नाव आहे? चर्चेत तर नाव आता तुम्ही बघू शकता. नाही उमेदवार समजा, उमेदवार कोण आहे? आता सध्या तर 3-4 पण उमेदवार आहेत. त्याच्यातून तुमचा कल कुठे राहील? कोणत्या उमेदवाराकडे? नाही, सर्वच उमेदवाराचीकडे आहे. एका उमेदवाराचीकडे कल आमचा कुठलाच नाही आहे. उमेदवारांचे सर्वच आहे. आता कोण नेमकं काय पाठिंबा देणार, कोण सपोर्ट देणार, हे आता जनता कोणाचीकडे टळणार ते सांगता येत नाही. पण विशेष मेन मुद्दा असं की जो कोणी चांगल्या पद्धतीनं कामे करणार, पब्लिक हे तिकडेच वळून घेणार. आता नेमकं कोणाच्या एरियात कसं काम झालं, कोणाच्या एरियात कसं काम झालं, कोण कोणा सपोर्ट नाही, ते कोणी काही सांगू शकणार नाही. तुमच्या एरियात म्हणजे कसं काम होणार? कुठे राहणार कर तुमच्याकडून कोणाच्याकडे रेन कॉल? आमच्याकडून तर सध्या सेनाच आहे. म्हणजे गजानन बोलवटे यांना आमदार करता तुम्ही? गजानन बोलवटे यांना आमदार करायची इच्छा पूर्णपणे आहे. सर्व कळाशी चीज आहे. आता होऊ शकते काही 20% जनता कुकडे जाणार, काही जनता, पण सध्या तरी लवटे साहेबांच्या इकडे कल आमचा जास्तीत जास्त आहे. चर्चा तशी आता उबाट आहे. कोणा त्याच्यावर आपलं काय त्याचं नाव, गजानन भाऊ उबाट लवटे. काय शेतकऱ्याला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापसाली भाव कमीच आहे, आणि हे सोयाबीनली भाव कमीच आहे. कर्जमाफी करतो पण कर्जमाफी नाही केली. कोणत्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात कोणते मुद्दे आहेत की ते झाले पाहिजे? आता रोड पहा तुम्ही इथचा. पहिले हा आपल्या घरासमोरला रोड पहा आहे का इथं, तेव्हा ते गद आणून पडला किती दिवसापासून, अजून रोडले काम लागायचं आहे. बरोबर आहे, दिसतेच तुम्हाला. पाहा ना, ती चौकशी कर ना तुम्ही. सर्वात महत्त्वाचं ह्या नाले आहे, पहा किती त्याच्यात हे आहे. बरं, ह्या दर्यापूर म्हणजे वरच्या पातळीवर समजा तालुक्याच्या ठिकाणी
कोणते खेड्या विभागातले रोड काही तसेच पडेल आहेत. जे समजा नॅशनल हायवेला झाले तेच रोड केले. अंतरले रोड आता पहा बघ तुम्ही, तपलीक होते नाही दिवसेंदिवस. ते झाले बाजार रोड. हां, तेही झाले बाजारात. रोजगार आमच्या मुली आहेत. आता आमच्या मुली शिकलेल्या आहेत, MSW झाल्या, तिला नोकरी नाही. हं? माझ्या 4 मुली आहेत. पण ते शिकून काहीच अर्थ नाही झाला ना, हे म्हणायचं आहे मला. म्हणजे शिक्षणावर कुठेतरी सरकारनं केलं पाहिजे. केलं पाहिजे. आता खेड्यातली शाळा तशाच आहेत ना, त्याच्यावर जर व्यवस्थित जर केलं तर गरिबाचे गोरगरिबाचे लेकरं शिकू शकतात, ज्याच्याजवळ सोय नाही. समजा आपलं लेकरू कॉन्व्हेंटमध्ये गेलं पाहिजे बुवा, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. सर्वसामान्याचे समजा ज्याच्याजवळ पैसा आहे तो तिकडे शिकवेल, आणि ज्याच्याजवळ पैसाच नाही तो कुठं जाईल. एक तर अळानी राहील लेकरू किंवा मग काही होईल. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बा शिक्षणावर जास्त भर देणं आवश्यक आहे. हां, शिक्षणावर भर देसाल तर चांगलं होईल ना, त्याला नोकऱ्या मिळतील. बरोबर नाही काय? अजून काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यासाठी मग सरकार महाराष्ट्रामध्ये सरकार उभाटाच पाहिजे. मुख्यमंत्री तोच उद्धव साहेबच. हो, कारण त्यांनी त्याच्या काळात 10,000 रुपयापर्यंत भाव दिला की नाही दिला? त्याने कोरोना पिरियडमध्ये चांगली व्यवस्था केली. केली की नाही केली? कापसाली भाव दिला, चांगलंच सर्व काही त्यांच्यानुसार जर चाललं तर व्यवस्थित होते. काय सांगाल दादा? उद्धव साहेब आमदार म्हणून गजानन बोलवते. हा, गजानन बोलवते. का बसले? हो. काय म्हणता? बस ठीक आहे. काय म्हणते चर्चा दर्यापूर अंजनगाव? चर्चा हेच आहे, बाळ ठाकरे. म्हणजे कोणत्या उमेदवारी चर्चा? म्हणजे कर्जमाफीची. गजानन बोलवटे. हो, गजानन बोलवटे. काय त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा? कर्जमाफीची, त्याच्यानंतर रोड, त्याच्यानंतर आपल्या पिकाले भाव, कापसाले, त्याच्यानंतर सोयाबीनले भाव दिला पाहिजे. असे चांगले कामं केले पाहिजे. काम खूप काम केलं तर